Cancer Healer Center, a new beginning. वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्या म्हणून अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण, तुझा संतोष देशमुख करू, मारहाण करणाऱ्यांकडून धमकी, अंबेजोगाई शासकीय रुग्णालयामध्ये तरुणावर उपचार. अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र वैजनाथ बांगर, अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो. दोन्ही तरुणांनी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसाच्या निमित्त स्टेटस ठेवलेलं. राहुल सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचा, अशांना गोळ्या घातल्या पाहिजेत. शिवरायांबाबत राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानानंतर छत्रपती उदयनराजे आक्रमक. राहुल सोलापूरकर ही औरंगजेबाची औलाद, फडणवीसांनी अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, खासदार उदयनराजे भोसलेंची मागणी. आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का, पटवून द्या. हायकोर्टाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत. दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंच्या चौकशीची याचिकेमधून मागणी. विष्णू चाटेंनी बड्या नेत्याला फोन केल्याचा संशय. विष्णू चाटेनं धनंजय मुंडेंना फोन केला का? धनंजय मुंडेंचे मोबाईल जप्त करा, मनोज जरांगे यांची मागणी. रायगडचं पालकमंत्रीपद गोगावलेंना मिळावं, हा आमचा हट्ट. रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 3 आमदार. मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस. नाफेड खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा. शेतकरी 4 दिवसांपासून केंद्रावर मुक्कामी. पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी. शिर्डीत भाविकांना भोजनासाठी टोकन बंधनकारक. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय. मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा सुजय विखेंचा दावा. कल्याण कोळसेवाडी अत्याचार आणि हत्या प्रकरण. आरोपींच्या विरोधात येत्या आठवड्याभरामध्ये आरोपपत्र दाखल करणार. खटला जलदगती न्यायालयामध्ये चालून कठोरात कठोर शिक्षा होईल, या दृष्टीने तपास पूर्ण. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची माहिती. राज्यामधील जीबीएस आजाराचा वाढता प्रादुर्भाव. रुग्णसंख्या 170 वर. बाधितांपैकी 109 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. 61 रुग्ण आयसीयूमध्ये, 20 व्हेंटिलेटरवर. तर आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पुण्यात दूषित पाण्यामुळेच जीबीएस रुग्णांमध्ये वाढ. पालिकेकडून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग. जीबीएसग्रस्त भागांना शुद्ध पाणी पुरवण्याचे पालिकेसमोर आव्हान. कळवा, मुंब्रा आणि दिवा इथे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार. एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती करण्यासाठी 24 तास पाणी बंद राहणार. नागपुरात बर्ड फ्लूचा शिरकाव. मोठा ताजबाग भागामध्ये कोंबड्यांचा अहवाल सकारात्मक आल्यानं संपूर्ण परिसर प्रतिबंधित घोषित. जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश. कोकणातून मुंबईमध्ये येणाऱ्या रेल्वे गाड्या सीएसएमटीच्या ऐवजी दादरपर्यंतच धावणार. फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या थांब्यामध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत बदल. कल्याण शिळफाटा रोडवर रात्री 12 पासून 5 दिवस जड वाहनांना बंदी. निळजेजवळच्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 5 दिवस वाहतुकीमध्ये बदल. 10 फेब्रुवारीपर्यंत जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर. पोल डायरी चाणक्य मॅट्रिकच्या पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपची सत्ता, तर माइंड ब्रिंगच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये आपची सत्ता. T20 नंतर आता वन डेची धूम. नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड 1 दिवसीय सामना. दुपारी 1:30 वाजता पहिला सामना सुरू होणार. Cancer Healer Center, a new beginning.